So this was law of parallelogram of forces. If you construct a parallelogram, then diagonal of that parallelogram represent the resultant in magnitude as well as direction, where r is the magnitude of resultant and this is the direction. The direction is obtained by finding the angle between p force and resultant force. तर त्याचे ॲनालिटिकल फॉर्म्युले पहा कसे बनतात ते आज आपल्याला पाहायचे आहेत. So this was law of parallelogram of forces. So in this law of parallelogram of forces, how to find the resultant using the formulae. ही ग्राफिकल मेथड मी तुम्हाला काल सांगितली. आता याचे फॉर्म्युले तयार होतात. पास सिंपल प्रोसिजर आहे. हा पॅरलोलोग्राम आपण काल कंप्लीट केलेला होता असा, आणि हा रिझल्टंट याच्यामध्ये मी ॲडिशनल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हा पी ची लाईन ऑफ ॲक्शन मी वाढवलेली आहे, ब्लॅक कलरनी दाखवली आहे इथे पहा, आणि त्याच्यावर या सी पॉईंटवरून खाली परपेंडिक्युलर ड्रॉप केला आहे. म्हणजे हा ना अँगल, this angle is of 90 degree and this is also of 90 degree. हा 90 डिग्रीचा अँगल इथे तयार होतो. आता या ट्रँगलवरून, राईट अँगल ट्रँगलवरून, जसा हा पॅरलोलोग्राम आहे, याची ही बाजू क्यू आहे, तर त्याच्या समोरील बाजूसुद्धा याची लांबी क्यूच राहील, सारख्या असतात. समोरील बाजू पॅरलोलोग्रामच्या सारख्या असतात. म्हणजे दिस डी सी इज इक्वल टू क्यू. आणि हा अँगल इथला थिटा घेतलेला आहे आपण, अँगल बिटवीन पी अँड क्यू. त्याच्यामुळे इथे जो अँगल थिटा राहील तोच अँगल या ठिकाणी सुद्धा राहील थिटा. अँगल सारखे राहतात. आता हे जॉमेट्रीत तुम्ही शिकलेले आहात, त्याला काय म्हणतात, कोणती पेअर म्हणतात मला काही आठवत नाही, परंतु हे दोन अँगल सारखे राहतात. हा अँगल थिटा बरोबर, करस्पॉन्डिंग अँगल. ओके, करस्पॉन्डिंग अँगल. तर हे अँगल सारखे राहतात. याच्यावरून आपण ह्या व्हॅल्यूज काढलेल्या आहेत, क्यू कॉस थिटा आणि क्यू साइन थिटा पहा. सो फ्रॉम फिगर लेंथ ए डी इथून इथपर्यंत लेंथ ए डी इज पी, हे आपण घेतलेलाच आहे. हा पी फोर्स आहे त्याच्यामुळे ती पी राहील. लेंथ डी सी इज इक्वल टू क्यू. आता सांगितल्याप्रमाणे लेंथ डी सी इज इक्वल टू क्यू, समोरासमोरील बाजू. त्यानंतर फ्रॉम ट्रँगल डी बी सी, फ्रॉम ट्रँगल डी बी सी, हा राईट अँगल ट्रँगल तयार होतो इथे. त्याच्यावरून आपण हे साईड काढलेले आहेत. लेंथ डी बी इज इक्वल टू लेंथ डी सी म्हणजे क्यू कॉस थिटा. ही लगतची बाजू आहे, ॲडजसंट साईड, आणि हा हायपोटेनस. त्याच्यामुळे हा हायपोटेनस तुमचा क्यू आहे पहा. दिस हायपोटेनस इज क्यू. याची लांबी क्यू आहे आणि हा अँगल थिटा आहे, त्याच्यामुळे दिस साईड विल बी क्यू कॉस थिटा. आणि समोरील बाजू, अपोजिट बाजू, या थिटाच्या अपोजिट बाजू, दिस विल बी क्यू साइन थिटा. एल बी सी इज इक्वल टू क्यू साइन थिटा. सो फ्रॉम दिस हे ॲडिशनल. आता मला याची पूर्ण लांबी मिळाली आहे पहा, ए पासून बी पर्यंत. आता मी या ट्रँगलचा विचार करतो, ए बी आणि सी असा हा राईट अँगल ट्रँगल तयार होतो, ए बी सी. फ्रॉम ट्रँगल ए बी सी, पायथागोरसचा थिअरम, लेंथ ए बी किती होईल, लेंथ ए बी विल बी इज इक्वल टू लेंथ ए डी प्लस लेंथ डी बी, अशी दोघांची बेरीज होईल, म्हणजे पी प्लस ही लांबी क्यू कॉस थिटा. सो लेंथ ए बी विल बी इज इक्वल टू पी प्लस क्यू कॉस थिटा. and length BC is equal to Q sin theta. This is Q sin theta. त्याच्यावरून तुम्हाला R काढता येईल पायथागोरसचा थिअरम वापरून. सो युजिंग पायथागोरस थिअरम
लेंथ ए सी स्क्वेअर, लेंथ ए सी स्क्वेअर म्हणजे हा काय दाखवला आहे आपण, आर, म्हणजे आरचा स्क्वेअर येईल तो. लेंथ ए सी स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए बी स्क्वेअर प्लस लेंथ बी सी स्क्वेअर. फिगरमध्ये पहा, लेंथ ए बीचा स्क्वेअर प्लस लेंथ बी सीचा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए सीचा स्क्वेअर. हा पायथागोरस थिअरम तुम्हाला चांगल्याने माहीत आहे. त्याच्यात फक्त आता मी व्हॅल्यूज टाकतो. आता लेंथ ए सी म्हणजे आर, आर स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ए बी आपण ऑलरेडी काढलेला आहे वरती. लेंथ ए बी इज इक्वल टू पी प्लस क्यू कॉस थिटा, पी प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस लेंथ बी सीचा स्क्वेअर, लेंथ बी सी आपण ऑलरेडी काढली आहे क्यू साइन थिटा, सो इट इज क्यू साइन थिटा स्क्वेअर. तर याला आपण सॉल्व केलेला आहे. इट इज इक्वल टू, हा तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत आहे पहा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हा शाळेत शिकले आहे तुम्ही, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हां प्लस ट्वाइस ए बी. बरोबर आहे हा फॉर्म्युला. हां तसंच हे आहे इथे, हा ब्रॅकेटमध्ये पी प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. हा इथे ब्रॅकेट जास्तीचा लागलेला आहे, एक काही गरज नव्हती याची, हा स्क्वेअर इथंच लिहायला पाहिजे होता. ठीक आहे, इट इज ओके. पी प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असा तो फॉर्म्युला आहे. त्याप्रमाणे त्याला सॉल्व केला. पहिल्या टर्मचा स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर म्हणजे क्यूचा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा, ही दुसरी टर्म पूर्ण त्याचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म 2 पी क्यू कॉस थिटा, हा इथं याप्रमाणे 2 ए बी, सो 2 पी क्यू कॉस थिटा प्लस या क्यू साइन थिटाचा स्क्वेअर क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. याप्रमाणे याला सॉल्व केलं. आता याच्यात जर तुम्ही पाहिलं तर हा क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आहे आणि हा क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा आहे. या दोघांमधून क्यू स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहतो कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटाची इज इक्वल टू 1. ओके, हां आठवते. हां येस 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 गुड. सो त्याच्यावरून मग आपण ते जमा केलं आहे पहा, पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा प्लस क्यू स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, इकडे आणला त्याला प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. आता याच्यातून क्यू स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा राहते आणि त्याची व्हॅल्यू 1 होते. त्याच्यामुळे तो फॉर्म्युला बनेल पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस ही शेवटची टर्म 2 पी क्यू कॉस थिटा. इथे एक स्टेप मी थोडं शॉर्टकट मारलेला आहे. क्यू स्क्वेअर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा राहते आणि त्याची व्हॅल्यू 1 येते, म्हणजे 1 मल्टिप्लाइड बाय क्यू स्क्वेअर, सो इट इज क्यू स्क्वेअर. तर याप्रमाणे हा फॉर्म्युला बनतो तुमचा आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. आता दोन्ही बाजूचा वर्गमूळ अंडर रूट घेतला तर तुम्हाला फॉर्म्युला मिळेल आर इज इक्वल टू, हा आर म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2 पी क्यू कॉस थिटा. लक्षात घ्या, अंडर रूट कॅल्क्युलेटरमध्ये वापरताना हा ब्रॅकेट सुरुवातीचा लावून ज्याचा काही अंडर रूट काढायचा आहे ते सगळं लिहिल्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करायचा असतो. असंच्या असं लिहावं लागते कॅल्क्युलेटरमध्ये. व्हेअर आर इज मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट. तर या पद्धतीने आपल्याला हा फॉर्म्युला वापरून रिझल्टंटचं मॅग्नेट्यूड काढता येते. आता याच्यानंतर आपल्याला दोन्ही गोष्टी पाहिजे असतात. फोर्सच्या ॲक्च्युली 3 गोष्टी पाहिजे असतात. मॅग्नेट्यूड ऑफ रिझल्टंट, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट कारण की वेक्टर क्वांटिटी आहे, आणि तिसरं त्याचं पॉईंट ऑफ अप्लिकेशन. तर सध्या तिसऱ्याचं गरज नाही आहे कारण की पी आणि क्यू हे दोन्ही फोर्सेस, पी आणि क्यू हे दोन्ही फोर्सेस एकाच पॉईंटमधून पास होत असल्यामुळे
त्याचा रिझल्टंटसुद्धा त्याच पॉईंटमधून पास होईल, म्हणून आपण पोझिशनचा सध्या विचार नाही करत आहे. सो दिस इज मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट. याप्रमाणे आपल्याला पुन्हा त्याची डायरेक्शन काढायची आहे. डायरेक्शन काढायची आहे म्हणजे पहा, हा रिझल्टंट जो आहे त्यांनी फोर्स पी सोबत केलेला अँगल अल्फा काढायचा आहे आपल्याला. म्हणजे हा अल्फा मिळाला तर आपल्याला या रिझल्टंटची डायरेक्शन माहीत होऊन जाते. तर हा अल्फा काढण्याकरता सुद्धा हाच राईट अँगल ट्रँगल वापरलेला आहे. ए बी सी, पहा पुन्हा लक्ष द्या, ए बी सी हा राईट अँगल ट्रँगल. कोणी मला सांगेल टॅन अल्फाची व्हॅल्यू काय येईल या ट्रँगलवरून? टॅन अल्फा BC अपॉन AB. बरोबर आहे. काय म्हणतात त्याला शब्दात सांगायचं असेल तर? टॅन टॅन अल्फा इज इक्वल टू, तुम्ही शिकलेला फॉर्म्युला कोणता आहे? टॅन अल्फाचा अपोजिट साइड अपॉन ऑपोजिट अपॉन ॲडजसंट साइड. हां अपोजिट, परपेंडिकुलर अपॉन बेस. हां ओके, परपेंडिकुलर अपॉन बेस किंवा अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड. समोरची बाजू भागीला लगतची बाजू, याप्रमाणे तो फॉर्म्युला तुम्ही शिकलेला आहे, तोच वापरला आहे आपण इथे. सो फ्रॉम ट्रायंगल ए बी सी टॅन अल्फा इज इक्वल टू लेंथ बी सी, या अल्फा अँगलच्या समोरची बाजू बी सी डिवायडेड बाय लेंथ ए बी. लेंथ ए बी म्हणजे अल्फाला लागून असलेली बाजू, हायपोटेनस सोडून, हायपोटेनस नाही. अल्फाला लगतच्या बाजू दोन आहेत, ही एक आहे खालची बेस आणि हा दुसरा हायपोटेनस आहे. तर हायपोटेनस नाही घ्यायचं आहे, लगतची बाजू घ्यायची आहे ए बी, लेंथ ए बी. तर त्याच्यात फक्त त्याच्या व्हॅल्यू टाकलेले आहेत. पहा लेंथ बी सी म्हणजे आपण ऑलरेडी काढलेला आहे, क्यू साईन थिटा फिगरमध्ये लिहिला आहे. पहा क्यू साईन थिटा म्हणजे याची लांबी आणि ए बीची लांबी पी प्लस क्यू कॉस थिटा, पी प्लस क्यू कॉस थिटा. ही झाली टॅन अल्फाची व्हॅल्यू. याच्यावरून मग आपल्याला अल्फा काढता येतो. अल्फा इज इक्वल टू, हा टॅनचा उलटा करायचा असेल तर टॅन इनव्हर्स घ्यावं लागेल. टॅन इनव्हर्स ब्रॅकेटमध्ये क्यू साईन थिटा, हे जसंच्या तसं क्यू साईन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा, ब्रॅकेट कंप्लीट. टॅन इनव्हर्स. हां एक थोडंसं काही लोकांच्या मनात शंका असते, हा टॅन इनव्हर्स म्हणजे असा प्रकार नाही आहे. पहा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असते, तर असेल तर दूर करा. 2 to the power -1 याचा अर्थ होतो 1 डिवायडेड बाय 2. बरोबर आहे का? येस सर. हां हे वेगळं आहे. आणि इथला हा -1 असा पॉवर नाही आहे. हा दिस इज नॉट ए पॉवर. इथे जसा पॉवर दाखवलेला आहे 10 to the power -4, तर याचा अर्थ असा होतो 1/10 to the power +4. तर हा पॉवर आहे इथे, याला पॉवर म्हणतात. घातांक, काय घातांक ना मराठीत? येस. येस सर. आय एम नॉट शुअर, बहुतेक घातांक म्हणतात. ओके, पण इथे हा घातांक नाही आहे बरं, लक्षात घ्या. हा टॅन इन्व्हर्स आहे, म्हणजे या टॅनच्या एक्झॅक्ट ऑपोजिट फंक्शन, उलटं फंक्शन म्हणजे टॅन इन्व्हर्स. कॅल्क्युलेटरवर तुमच्या बटन आहे पहा, जिथे ए सी लिहिलं आहे तुमच्या कॅल्क्युलेटरवर, ऑल क्लिअर ए सी रेड बटन आहे, त्याच्यावरती M+ आहे आणि त्याच्यावरती टॅन आहे. आणि त्या टॅनच्या बटनाच्याच वरती लिहिलं आहे पिवळ्या अक्षरात टॅन इन्व्हर्स. दिसते? ज्यांच्या हातात कॅल्क्युलेटर आहे त्यांनी पाहून घ्या आणि सगळ्यांनी कॅल्क्युलेटर सोबत ठेवत चला. हां येस सर. हां म्हणजे तो पिवळ्या अक्षरातलं फंक्शन, पिवळ्या अक्षरातलं फंक्शन वापरायचं असेल तर शिफ्ट दाबून ते फंक्शन दाबावं लागते. हां आपल्याला पिवळ्या अक्षरातलं वापरायचं असेल तर. आणि नुसतं टॅन वापरायचं असेल तर डायरेक्ट टॅनचं बटन दाबवायचं. टॅन इन्व्हर्स वापरायचं असेल तर कॅल्क्युलेटरवर दाबून पहा, शिफ्ट टॅन,
हे बटन दाबा, तुमच्या स्क्रीनवर येईल टॅन इनवर्स. आलंय? Yes, sir. हां, आणि नुसतं टॅनचं एसीचं बटन दाबा आणि नुसतं टॅनचं बटन दाबा तर टॅन लिहून येईल. Yes, sir. हां, त्याप्रमाणे लक्षात, हां, हे फंक्शन हळूहळू लक्षात ठेवा. सो अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थिटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस थिटा. हा एक फॉर्म्युला फॉर द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. व्हेअर, हे सगळ्यात महत्त्वाचं, व्हेअर अल्फा इज द अँगल मेड बाय रिझल्टंट विथ द फोर्स पी. लक्षात घ्या, विथ फोर्स पी. या पी सोबतचा अँगल फोर्स पी. तुम्ही ॲक्च्युली परीक्षेत काय दिलेलं असते, असं पी आणि क्यू काही दिलेलं नसते परीक्षेत. असं फोर्स पी आणि फोर्स क्यू नसते दिलेलं. तुम्हाला असं दिलेलं असते, टू फोर्सेस ऑफ 2 किलो न्यूटन अँड 4 किलो न्यूटन आर ॲक्टिंग ॲट ए पॉईंट अँड अवे फ्रॉम द पॉईंट, फाइंड देअर रिझल्टंट. त्याच्यात दोघांमधला अँगल दिलेला असतो. अँगल बिटवीन द टू इज सपोज 50 डिग्री. आता त्याच्यातला पी कोणता घ्यायचा आणि क्यू कोणता घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं असते. तुम्ही कुठलाही घेतला तर चालतो, परंतु फॉर्म्युले त्याप्रमाणे वापरायचे आहेत. कोणाला तुम्ही पी घेतला आणि कोणाला क्यू घेतला हे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये प्रॉब्लेममध्ये असं पी हा घ्या आणि क्यू हा घ्या असं दिलेलं नसते. त्या 2 किलो न्यूटन आणि 4 किलो न्यूटनपैकी कोणी पीची व्हॅल्यू 2 किलो न्यूटन घेईल, कोणी पीची व्हॅल्यू 4 किलो न्यूटन घेईल, असंही होऊ शकते. त्याच्यामुळे हा जो अल्फा मिळतो तुम्हाला इथे, अल्फा इज द अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ द फोर्स पी. हा क्यू सोबतचा अँगल तुम्हाला इथे वेगळा मिळेल. समजा हा अँगल तुम्ही काढायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला उलटा करावा लागतो. म्हणजे थोडक्यात इथे पी साइन थिटा डिवायडेड बाय क्यू प्लस पी कॉस थिटा असा होईल. पण त्याची काही गरज नाही आहे, फक्त ही नोट लक्षात ठेवा. वेअर अल्फा इज द अँगल मेड बाय द रिझल्टंट विथ द फोर्स पी इंडिकेटिंग डायरेक्शन ऑफ रिझल्टंट. असे हे लॉ ऑफ पॅरलोग्रामचे 2 फॉर्म्युले आहे. एक मॅग्निट्यूड काढायचा फॉर्म्युला, आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थिटा. दॅट विल गिव यू मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट, म्हणजे आकडा किती न्यूटनचा रिझल्टंट आहे. अँड अल्फा विल गिव यू द डायरेक्शन ऑफ रिझल्टंट विथ रिस्पेक्ट टू फोर्स पी. पीची डायरेक्शन तुम्हाला कारण की माहीत आहे, त्या पीच्या डायरेक्शनच्या संबंधित क्यूची डायरेक्शन तुम्हाला मिळेल. सो यू हॅव टू रिमेंबर दिस 2 फॉर्म्युले. आता याच्यावरचे एक्झाम्पल. हा पहिला एक्झाम्पल पहा. 2 कोप्लेनर फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 120 न्यूटन ईच. 2 कोप्लेनर फोर्सेस ऑफ मॅग्निट्यूड 120 न्यूटन ईच. म्हणजे 2 फोर्सेस आहेत, त्या दोघांची पण मॅग्निट्यूड 120 आहे. हॅज ए रिझल्टंट फोर्स ऑफ मॅग्निट्यूड 60 न्यूटन. म्हणजे या 2 फोर्सेसचा जर तुम्ही रिझल्टंट काढला, 120 असे 2 फोर्सेस आहे, त्या दोघांचा रिझल्टंट काढला तर तो येतो आहे 60 न्यूटन. देन फाइंड द अँगल बिटवीन देम इफ ऑल द फोर्सेस आर ऑफ सेम नेचर. म्हणजे दोन्ही फोर्सेस एक तो ओढणारे असेल पॉईंटला, किंवा दोन्ही फोर्सेस पॉईंटला दाबणारे असेल, पुश. ही कंडिशन आहे. असं हे प्रॉब्लेम आहे. हे लॉ ऑफ पॅरलोग्रामचा प्रॉब्लेम आहे, सोडवता येते त्यांनी. पहा आता इथे स्टेप बाय स्टेप कसं सोडवलेलं आहे. पहा त्यांनी दिलेलं काय आहे ते फिगरमध्ये दाखवलं आहे. हा 120 न्यूटन पी 120 घेतला आहे. क्यू हा सुद्धा 120 आहे. हे दोघंही 120 आहे आणि त्या दोघांचा जर रिझल्टंट काढला तर तो येतो आहे 60 न्यूटन, असं या प्रॉब्लेममध्ये म्हटलेलं आहे. इन दॅट केस यू हॅव टू फाइंड द अँगल थिटा. अल्फा काढायचा नाही आहे, थिटा काढायचा आहे. थोडीशी चूक झाली आहे फिगरमध्ये. हा थिटा म्हणजे
हा पूर्ण अँगल, दोन फोर्सेस मधला अँगल जो आहे तो पूर्ण थिटा आहे. आणि या अल्फाची गरज नाही आहे, तो विचारलेला नाही आहे सध्या त्याने, काही गरज नाही त्याची. सो यू हॅव टू फाइंड धिस अँगल थिटा. असा अँगल काढायचा आहे की या दोघांचा रिझल्टंट 120चा रिझल्टंट हा 60 आला पाहिजे. प्रॉब्लेम एकदम सिंपल आहे. पहा, पी दिलेला आहे 120 न्यूटन, पी 120 न्यूटन आहे, क्यू 120 न्यूटन आहे, दोघंही 120. आर इज इक्वल टू 60 न्यूटन. सो फाइंड थीटा. सो युजिंग, आता तो अंडररूटचा फॉर्म्युला वापरायच्या ऐवजी त्याच्या आधी जो स्क्वेअरचा फॉर्म्युला आला होता तो वापरला आहे. आर स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस थीटा. हा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे आणि या दोन्ही बाजूचा अंडररूट घेतला तर आरचा फॉर्म्युला मिळतो. तर आपण तो अंडररूटचा घेण्यापेक्षा डायरेक्ट हा घेतलेला आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय माहीत आहे पहा, आर दिलेला आहे, पी दिलेला आहे, क्यू दिलेला आहे. हा पी क्यू माहीत आहे आणि आपल्याला फक्त थिटा काढायचा आहे. तर याच्यात जर व्हॅल्यूज टाकल्या तुम्ही, या सगळ्या दिलेल्या व्हॅल्यूज, तर तुम्हाला थिटा आरामात मिळून जाईल. सो राईट द व्हॅल्यूज. 60 स्क्वेअर, आर दिलेला आहे 60 स्क्वेअर इज इक्वल टू 120 स्क्वेअर प्लस क्यू 120 स्क्वेअर प्लस 2 इंटू पी 120 इंटू क्यू 120 इंटू कॉस थीटा. आता याला सॉल्व करायचं आणि उत्तर काढायचं. सो नेक्स्ट स्टेप पहा, इथं मी काय केलं आहे, हे तसंच्या तसं ठेवलेलं आहे सगळं. या कॉस थीटाच्या ऐवजी मी एक्स घेतलेला आहे. एक्स घ्या, वाय घ्या, काही घ्या. याच्या जागेवर कॉस थीटाच्या जागेवर मी एक्स ठेवलेला आहे आणि पहिले या एक्सची व्हॅल्यू मी काढून घेतलेली आहे फ्रॉम दिस इक्वेशन. एक्स इज इक्वल टू -0.875. आता कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो आहे. कॅल्क्युलेटर हातात घ्या सगळेजण. ज्यांचं मॅथमॅटिक्स कमजोर आहे त्यांच्यासाठी ही मेथड खूप छान आहे. हां, कॅल्क्युलेटर घेतला आहे हातात. मी सांगतो ते बटणं पहा. Yes, sir. हां, बटणं पहा, मी सांगतो ते. सगळ्यात पहिले स्क्रीनच्या खाली डाव्या बाजूला पहिलं बटन आहे शिफ्ट. स्क्रीनच्या खाली शिफ्टच्या बाजूला लाल अक्षरात लिहिलेलं अल्फा बटन आहे. त्याच्यानंतर शिफ्टच्या खालचं बटन, तिथे CALC लिहिलं आहे पहा, कॅल्क्युलेट. आणि त्या CALCच्या बटनालाच वरती पिवळ्या अक्षरात सॉल्व लिहिलं आहे, SOLVE. आणि रेड कलरमध्ये इक्वल टूचं चिन्ह आहे. ते इक्वल टूचं चिन्ह आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ते इक्वल टूचं चिन्ह कसं येईल, अल्फा दाबून ते CALCचं बटन दाबलं तर आपल्याला इक्वल टूचं चिन्ह मिळेल. हे वरच्या कॉर्नरचे 3 बटणं लक्षात आले सगळ्यांच्या? Yes, sir. हां, त्याच्यानंतर Yes, sir. त्याच्यानंतर सर 7, 8, 9 हे बटणं तुम्हाला दिसत आहेत. त्या 9च्या वरचं बटन पहा, क्लोजिंग ब्रॅकेट आहे पहा. त्या क्लोजिंग ब्रॅकेटच्या बटनाच्या वरती लाल अक्षरात एक्स लिहिलेलं आहे. दिसलं? Yes, sir. हां, आता मी Yes, sir. Yes, sir. सांगतो त्याप्रमाणे कॅल्क्युलेटर तसं ऑपरेट करा. हां, अजून एक एक्स स्क्वेअरचं बटन आहे वरती. एक्स स्क्वेअरचं बटन दिसेल. Yes, sir. Yes, sir. हां, आहे. अंडररूटच्या बाजूला. Yes, sir, आहे. आहे सर. हां, चला आता मी सांगतो त्याप्रमाणे कॅल्क्युलेटरवर लिहा. 60 एक्स स्क्वेअरचं बटन दाबा, ते वरचं. स्क्रीनवर तुम्हाला 60चा स्क्वेअर झालेलं दिसेल. त्यानंतर अल्फाचं बटन दाबा आणि CALCचं बटन दाबा. अल्फा आणि त्याच्यानंतर CALC. स्क्रीनवर तुमच्या इक्वल टूचं चिन्ह आलं असेल. पुढे लिहा 100. आलं का? Yes, sir. हां हां, पुढे लिहा 120. नाही सर. काय नाही आलं? इक्वल टू नाही आलं?
नाही सर तप रिपीट करा ना हा? स्टेप. हा पुन्हा सांगतो रिपीट सुरुवातीपासून. हा एक लक्षात घ्या, ते खाली सगळ्यात खाली कॉर्नरला राईट कॉर्नरला इक्वल टूचं बटन आहे, त्याला हात लावायचं नाही. मी सांगतो त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करा. वरच्या 3 कॉर्नरचे वरच्या डाव्या 3 कॉर्नरला 3 बटणं आहे, शिफ्ट अल्फा आणि शिफ्टच्या खाली लिहिलेलं सॉल्व किंवा CALCचं बटन. हां सर अल्फा नाही सर. अल्फा आहे ना तुझ्या कॅल्क्युलेटरमध्ये, नाही का अल्फा? Yes, sir. नाही नाही. अल्फा नाही. हा, ज्यांच्या कॅल्क्युलेटरमध्ये अल्फा आणि ते इक्वल टूचं चिन्ह नाही त्यांनी थांबून जा, काही करू नका. तुम्हाला नाही येणार बहुतेक ते. ओके सर. हां त्यांनी शांत राहा. बाकीच्यांनी करा. आलं का मग बाकीच्यांचं? 60² इज इक्वल टू 120 Yes. एक्स हां 120चा स्क्वेअर करा, x² बटन दाबून, प्लस सर ती शिफ्ट स्टेप सांगा ना कोणती? Yes, sir. कॅल्क्युलेशन नाही सर कसं यूज करायचं. पुन्हा सुरुवातीपासून सांगतो, ज्यांनी ऐकलं नाही बरोबर ऐका. आता पुन्हा रिपीट करायला सांगू नका मला. 60 लिहिलं, त्याच्यानंतर ते वरती x² बटन आहे ते दाबा, म्हणजे तुमच्या स्क्रीनवर 60चा स्क्वेअर असं लिहून येईल. त्यानंतर आला हा. 60² आलाय. हो सर. हां त्याच्यानंतर अल्फाचं बटन दाबा आणि त्याच्यानंतर CALCचं बटन दाबा. अल्फाच्या ते जस्ट खाली आहे. दोघं सोबत दाबायचे नाही, अल्फा दाबा त्याच्यानंतर CALC दाबा. इक्वल टूचं चिन्ह, नाही येते सर. इक्वल टूचं चिन्ह नाही आलं. नाही सर नाही येते. नाही सर. आलं सर आलं त्याच्यानंतर काय? हा येतंय, येतंय. ज्यांचं येत नाही त्यांनी शांत राहा. त्यांचा कॅल्क्युलेटरचा प्रॉब्लेम आहे तो, मग नंतर सांगेल. हां त्याच्यानंतर लिहा 120 120 पुन्हा x² बटन दाबा, प्लस 120 पुन्हा x² बटन दाबा, प्लस 2 गुणिला 120 गुणिला 120 गुणिला, आता बरोबर आहे का? आता अल्फा दाबून तो क्लोजिंग ब्रॅकेट दाबा ज्याच्यावरती लाल अक्षर आणि x लिहिला आहे, आणि काही करू नका पुढे. एवढं झालंय? येस सर. हां आता मी Yes, sir. आता मी सांगतो त्याप्रमाणे Yes, sir. पुढचे बटणं दाबा. मी सांगतो त्याप्रमाणे शिफ्ट दाबा, त्याच्यानंतर ते CALCचं बटन दाबा, पुन्हा एक वेळा शिफ्ट दाबा आणि पुन्हा CALCचं बटन दाबा आणि वाट पहा. स्क्रीनवर काहीच दिसणार नाही तुम्हाला. आले सर. काही जणांचं लेट येते. आलंय सर. हां आले सर. हां दिसतंय. आले सर. 0.875 यस. हां ही शिफ्ट बरोबर आहे सर. हां -0.875 असं उत्तर येते कॅल्क्युलेटरवर. x इज इक्वल टू आलाय. आता आपण x इज इक्वल टू काय घेतलाय? x कशासाठी घेतलाय आपण? कॉस थिटा करता x घेतलेला आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे पुढची स्टेप राहील तुमची कॉस थिटा इज इक्वल टू -0.875. हे आता कॅल्क्युलेटरवर नाही करायचं आहे, आता मी सांगून राहिलो ते पहा. कॉस थिटा इज इक्वल टू -0.875. आपल्याला काढायचं आहे थिटा, त्यामुळे थिटा इज इक्वल टू कॉस इनव्हर्स -0.875 ब्रॅकेटमध्ये लिहायचं ते. हां आता कॅल्क्युलेटर घ्या पुन्हा हातात. तिथे लिहा पहिले. स्क्रीन ओके केला, क्लिअर केलाय स्क्रीन. शिफ्ट दाबा. हो सर, हां केलं. शिफ्ट दाबा, त्याच्यानंतर Yes, sir. कॉसचं बटन दाबा. शिफ्ट कॉस इनव्हर्स आलं तुमच्या स्क्रीनवर. हो सर आलं. हां Yes, sir. ब्रॅकेट ओपन Yes, करा. sir. ब्रॅकेट ओपन करा आणि मग नंतर लिहा -0.875
आणि ब्रॅकेट क्लोज करा 151.04. आणि आपला खालचा इक्वल टूचा नेहमीचा इक्वल टूचा बटन दाबा. 151.044. हां 9756. हां 151.045 डिग्री. 044 नंतर काहीतरी 9 येत आहे मला वाटते. हो सर हां 975. त्याच्यामुळे 9756. त्याच्यामुळे 9756. हा डिजिट मी वाढवलेला आहे. 44 च्या ऐवजी 45 केला. हा 4 होता तर त्याला 1 नी वाढवून टाकला कारण की तिकडे 5 पेक्षा मोठा आकडा होता पुढचा. सो दिस इज द आन्सर. थीटा इज 151.045 डिग्री. आता ज्यांच्या कॅल्क्युलेटरमध्ये फंक्शन नाही आहे त्यांनी याला मॅथमॅटिकल स्टेपनी सॉल्व करायचं. हा 60चा स्क्वेअर मायनस 120चा स्क्वेअर मायनस 120चा स्क्वेअर किती आहे ते पाहून घ्यायचं. मग तो आकडा आल्यावर डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 120 डिवायडेड बाय 120 असं स्टेप बाय स्टेप करायचं मॅथमॅटिकल. तसंही येते ते काही प्रॉब्लेम नाही. पण आता हे कॅल्क्युलेटरमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला ही मेथड सांगितली. सो थीटा इज ऑब्टेन्ड. आता हा थीटा आपल्याला इथला मिळाला. या अँगलवर जर हे दोन फोर्सेस ठेवले 120 120 तर त्यांचा रिझल्टंट येईल तुमचा 60 न्यूटन. सो आन्सर अँगल बिटवीन द टू फोर्सेस इज 151.045 डिग्री. ओके. Yes sir. नेक्स्ट हा दुसरा प्रॉब्लेम. हा सिंपल प्रॉब्लेम आहे पण दोन प्रॉब्लेम आहे याच्यात. कॅल्क्युलेट द रिझल्टंट ऑफ टू फोर्सेस ऑफ मॅग्नेट्यूड 600 न्यूटन and 400 Newton and acting at 60 degree to one another. म्हणजे त्या दोघांमधला अँगल म्हणजे थोडक्यात थीटा दिलेला आहे. थीटा इज 60 degree to one another when they have same sense. म्हणजे दोघंही ओढणारे पुल किंवा दोघंही दाबणारे पुश. आणि दुसरी कंडिशन दिलेली आहे when they have opposite sense. म्हणजे एक ओढणारा आणि दुसरा दाबणारा पुश करणारा असा. असे दोन प्रॉब्लेम आहे याच्यात एकाऐवजी. तर थोडक्यात प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे P600 Q400 आणि थीटा 60 दिलेला आहे. ही त्याच्याशी संबंधित फिगर पहिल्या केसशी संबंधित. पहिल्या केसमध्ये काय म्हटलं आहे सेम सेन्स. पहा इथे दोन्ही डायग्राम आपण जी डायग्राम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये P ची डायरेक्शन आणि Q ची डायरेक्शन दोन्ही पॉइंटला ओढणारे आहेत पुल. आणि त्या दोघांच्या मधातला हा अँगल थीटा दिलेला आहे. थीटा इज 60 डिग्री. सो याच्यावरून आपल्याला R काढायचा आहे आणि त्याचा अँगल अल्फा काढायचा आहे डायरेक्शन. सो सोल्युशन पहा. गिवन P is equal to 600 Newton, Q is equal to 400 Newton, theta is 60 degree. रिझल्टंट काढायचा आहे आणि अल्फा काढायचा आहे म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. एक लक्षात घ्या प्रॉब्लेममध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही की फाइंड अल्फा, परंतु रिझल्टंट काढा असं म्हटलं आहे. रिझल्टंट इज ऑल्सो ए व्हेक्टर क्वांटिटी आणि त्यामुळे त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही काढणं जरुरी आहे. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे ते महत्त्वाचं नाही आहे. प्रॉब्लेममध्ये असं स्पष्ट म्हटलं असेल कॅल्क्युलेट द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट तर मात्र फक्त मॅग्निट्यूड काढायचा, अल्फा काढायची गरज नाही. परंतु कॅल्क्युलेट द रिझल्टंट म्हटलं असेल तर दोन्ही काढावं लागतात आर आणि अल्फा. सो फॉर कंडिशन 1 मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ, हा अंडर रूट एवढाच दिसतोय, ही रेषा दिसत नाही इकडची, ही रेषा अशी दाखवावं लागेल तुम्हाला किंवा असेल पुढे तर पाहू आपण. ठीक आहे. आर इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ब्रॅकेट पी स्क्वेअर, पी ची व्हॅल्यू 600 ठेवली इथं, प्लस क्यू स्क्वेअर 400 स्क्वेअर प्लस
2 इंटू पी 600 इंटू क्यू 400 इंटू कॉस 60. हे सगळंच्या सगळं कॅल्क्युलेटरवर असंच्या असं लिहिलं तुम्ही. पहिले अंडर रूटचं चिन्ह दाबायचं, ओपनिंग ब्रॅकेट लावायचा, हे सगळं लिहून टाकायचं कॅल्क्युलेटरमध्ये, ब्रॅकेट क्लोज करायचा आणि इक्वल टूचं चिन्ह दाबायचं. तर तुम्हाला आरचे उत्तर डायरेक्ट मिळेल, काही करायची गरज नाही एका स्टेपमध्ये. आर इज 871.78 न्यूटन. Then direction of resultant. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट म्हणजे आपल्याला अल्फा काढायचा आहे. युजिंग अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स क्यू साइन थिटा डिवायडेड बाय ब्रॅकेट पी प्लस क्यू कॉस थिटा ब्रॅकेट कंप्लीट. याच पद्धतीने खाली लिहिलेल्या व्हॅल्यूज टाकायच्या त्याच्यात. टॅन इनवर्स आम्ही जसंच्या तसं लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. टॅन इनवर्स हा ब्रॅकेट पहिला लावला टॅन इनवर्सच्या नंतर. टॅन इनवर्स म्हणजे शिफ्ट आणि टॅनचं बटन. टॅन इनवर्स ब्रॅकेट क्यू 400 इंटू साइन 60 डिवायडेड बाय, पुन्हा ब्रॅकेट ओपन केला, पी 600 प्लस क्यू 400 कॉस 60 ब्रॅकेट कंप्लीट. दोन ब्रॅकेट ओपन केले होते, दोन्ही ब्रॅकेट क्लोज केले. असंच्या असं कॅल्क्युलेटरवर लिहा आणि इक्वल टूचं बटन दाबा. किती उत्तर येते मला सांगा. Sir, 60. 60. 60. नाही, तुझा आवाज बरोबर येत नाही. 60 म्हणतोय सर तू. नाही, 60 नाही. 23.41. 23.41. 23.41 sir. 32. स्क्रीनवर पहा, स्क्रीनवर 3.41. 23.41 डिग्री विथ. याच्या समोरचं महत्वाचं वाक्य पहा. हो सर, तेवढं झालं. हा, 23.41 डिग्री विथ फोर्स ऑफ 600 न्यूटन. कारण काय 600 का बरं लिहिला? कारण की पी काय घेतला आहे आपण 600, आणि हा अल्फा जो मिळतो तो अँगल रिझल्टंटचा पी सोबत असतो, म्हणून इथं लिहिलं आहे 23.41 डिग्री विथ फोर्स ऑफ 600 न्यूटन. म्हणजे हा जर 600 घेतला तुम्ही, 600 न्यूटन, तर तुम्हाला हा अँगल मिळेल अल्फा. 600 सोबतचा अँगल अल्फा तो आपल्याला मिळाला आहे. सो हे झालं सोल्युशन पहिल्या केसचं. सो आन्सर रिझल्टंट इज 871.78 न्यूटन मेकिंग अँगल of 23.41 degree with force of 600 Newton. That is the answer. हे पहिल्याचा आन्सर झाला, पहिल्या कंडिशनचं. आता आपल्याला दुसऱ्या कंडिशनचा आन्सर काढायचा आहे. याच्यात काही अडचण नाही कोणाला? ठीक आहे, सिंपल फॉर्म्युले वापरले आहेत. हां, फक्त कॅल्क्युलेटरनं उत्तर येईपर्यंत प्रयत्न करा. लेक्चर झाल्यानंतर सुद्धा कॅल्क्युलेटर वापरता आलं पाहिजे, आणि तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे ब्रॅकेट वगैरे व्यवस्थित वापरले तर उत्तर येतातच, त्याच्यात काही नाही होऊ शकत. कारण की कॅल्क्युलेटर हे कंचे भागू बेव किंवा बॉडमास या नियमाप्रमाणे चालते. आधी पण सांगितलं आहे तुम्हाला. सो सेकंड केस. ओके, आता हा फॉर्म्युला इथं आला, याच्यावरची रेष आली इथं, हे अंडर रूट.
उशिरा. सो सेकंड केस इज व्हेन दे हॅव अपोजिट सेन्स. पहा इथे दाखवलेला आहे मी. हा पी फोर्स, याची डायरेक्शन पुल, ओढणारा, आणि हा क्यू फोर्स दाखवला आहे, याची डायरेक्शन पहा, इट इज पुश, आणि हा अँगल त्यांनी दिलेला अँगल 60 डिग्री. परंतु सगळ्यात महत्त्वाचं हे नेहमी लक्षात ठेवायचं लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वापरताना, की लॉ ऑफ पॅरलेलोग्राम तेव्हाच वापरता येतो जेव्हा दोन्ही फोर्सेसचं नेचर सारखं असेल, सेन्स सारखा असेल. म्हणजे एक तर दोघंही ओढणारे पाहिजे किंवा दोघंही पुश करणारे पाहिजे. अशा कंडिशनला एक पुल आहे आणि दुसरा पुश आहे, इथे पॅरलेलोग्राम लॉ लावता येत नाही. नो, यू कॅन नॉट यूज. एकदम वापरताच येत नाही. त्याच्याकरता आपण काय केलं आहे, प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स हा वापरून हा क्यू फोर्स त्याच्याच लाईनमध्ये पुढे नेला. हा झाला तुमचा आता क्यू फोर्स. दिस इज क्यू. आता हा क्यू इथं नेल्यानंतर आता याचा सेन्स पहा कसा आला, पुल, आणि पीचा सेन्सही पुलच आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला लॉ ऑफ पॅरलेलोग्राम ऑफ फोर्सेस वापरता येते. यू कॅन कंप्लीट पॅरलेलोग्राम. हा असा पॅरलेलोग्राम कंप्लीट होईल आणि तुम्हाला त्याचा रिझल्टंट काढता येईल. लक्षात घ्या. म्हणून अशा दोन केसेस दिलेल्या आहेत त्याच्यात. म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांनी जो थिटा दिलेला आहे 60 डिग्री, तो काही आपल्याला या सेकंड केसमध्ये थिटा म्हणून वापरता येणार नाही. आपल्याला आता हा पी घ्यावा लागेल, हा पी आणि हा क्यू घ्यावा लागेल. म्हणजे थोडक्यात या दोघांच्या मधातला अँगल काढावा लागेल. आता हा अँगल काढणं काही कठीण नाही, कारण की हा सरळ रेषेत वाढवलेला आहे. त्याच्यामुळे हा पूर्णच्या पूर्ण अँगल सरळ रेषा असल्यामुळे 180चा असतो हा पूर्ण अँगल. त्याच्यामधून हा 60चा जर गेला तर हा राहिलेला अँगल तुम्हाला मिळतो 120 डिग्री. तर तुम्हाला हा 120 डिग्रीचा अँगल वापरायचा आहे. बाकी प्रॉब्लेम ॲज इट इज सॉल्व करायचा आहे. परंतु लक्षात घ्या, फोर्सेस शुड बी ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट. दोघांच्याही सेन्स सारखा पाहिजे. ही लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वापरताना सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे. तसं तुम्ही लॉ ऑफ पॅरलेलोग्रामची डेफिनेशन वाचली तर तुमच्या लक्षात येईल. इफ द टू फोर्सेस ॲक्टिंग अँड अवे फ्रॉम द पॉईंट असं स्पष्ट लिहिलेलं आहे, आर रिप्रेझेंटेड बाय द टू ॲडजेसंट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम, देन the diagonal represent the resultant in magnitude as well as direction. तर त्याचा उपयोग असा इथं करावा लागतो तुम्हाला. त्याप्रमाणे दुसऱ्या फोर्सला आपण कन्व्हर्ट केलं तर या क्यूच्या ऐवजी, दिलेल्या क्यूच्या ऐवजी आपण त्याला प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी वापरून खाली शिफ्ट केलं आणि मग त्याचा रिझल्टंट काढू आता. ओके. सो पी इज 600 न्यूटन. P is 600 Newton, Q is 400 Newton. So find R and alpha. Theta मी मुद्दाम इथं लिहिला नाही, तो खाली लिहिला आहे. Solution for condition 2. Theta is equal to 180 minus 60. हा दिलेला 60 आहे आपल्याला, तो 180 minus 60, it is equal to 120 degree. Then magnitude of resultant, R is equal to under root of same. तेच सगळं आहे, फक्त इथं 60च्या ऐवजी 120 झालेला आहे. सो इफ यू पुट इट ऑन कॅल्क्युलेटर एक्झॅक्टली लाईक दिस, अंडर रूट, ओपनिंग ब्रॅकेट, दिस कंप्लीट, क्लोज द ब्रॅकेट, इक्वल टूचं साईन, यू विल गेट आर इक्वल टू 529.15 न्यूटन. And then direction.
Direction of resultant alpha. Using alpha is equal to tan inverse q sin theta upon p plus q cos theta. Tan inverse q 400 sin theta 120 घेतलाय पहा, divided by p 600 plus q 400 cos theta 120. So you will get alpha equal to 40.89 degree with force of 600 Newton, कारण की p आपण 600 घेतलेला आहे. हॅलो सर. हा हा मला मी ॲक्च्युली कॅल्क्युलेटर घेऊनच बसली आहे, पण मला टॅन इनव्हर्सचं कॅल्क्युलेटरमध्ये कसं करायचं, माझं कॅल्क्युलेशन येत नाही आहे. हा टॅन इनवर्स असं करायचं, वरच्या कॉर्नरला लेफ्ट कॉर्नरला शिफ्टचं बटन दिसतंय हा दिसतंय. आणि दुसरं बटन टॅनचं बटन माहित आहे. हो. हां मग पहिले शिफ्ट दाबायचं आणि मग टॅनचं बटन दाबायचं. काय आलं स्क्रीनवर? शिफ्ट अँड टॅन. हा सर आलं. टॅन इनवर्स आलं. मग त्याच्यानंतर ब्रॅकेट ओपन Yes. करायचा, सगळं लिहायचं. ओके. दुसरा ब्रॅकेट ओपन करायचा, बाकीचं लिहायचं, दोन्ही ब्रॅकेट क्लोज करायचे आणि इक्वल टूचं बटन दाबायचं. ओके. येस सर. हा हा. थँक्यू सर. ओके. हां अजून कोणाला काही कॅल्क्युलेटरबद्दल अडचण? आता इथे हा अल्फा जो मिळाला आपल्याला 40.89 डिग्री विथ फोर्स ऑफ 600 न्यूटन, हा तुम्हाला अल्फा या ठिकाणी मिळाला आहे. आता हा पी आहे तुमचा आणि हा क्यू आहे, त्याच्यामुळे दिस विल बी अँगल अल्फा. इकडे खाली मिळाला आहे रिझल्टंट. पहिल्या केसमध्ये कुठं मिळाला होता आपल्याला? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. आणि आता कुठं मिळाला तो? फोर्थ क्वाड्रंटमध्ये. एकदम बदलून गेला आहे तो. So resultant is 529.15 Newton, making angle of 40.89 degree with force of 600 Newton. अशा प्रकारे हे आन्सर मिळालं तुम्हाला. ओके. असे काही प्रॉब्लेम सॉल्व करून पहा. अजून कुठं मिळते ते पहा प्रॉब्लेम. पुस्तकं ज्यांच्याजवळ आहे त्यांनी आपल्या ग्रुपवर अनसॉल्व प्रॉब्लेमचे तिथे असेल एक्झरसाइज, तर ती बाकीच्यांकरता पोस्ट करायला काही हरकत नाही. तुमच्याजवळ असेल पुस्तकात तर अनसॉल्व प्रॉब्लेम विथ ॲन्सर्स असेल तर एखाद्याने पोस्ट करा, म्हणजे बाकीच्यांनाही कामात येईल प्रॅक्टिससाठी. सगळ्यांजवळ पुस्तकं नसतील बहुतेक. तो हेल्प इच अदर टू अचीव द गोल. सर एक बोल. हा सर मी काल ते तुम्ही जे PDF फाईल सेंड केली होती ते एक्झाम्पल्सची, तर मी सॉल्व केली ती. पण मला एक गणित मॅथचं अडतंय त्याच्यात. हा म्हणजे त्याच्यात लोड दिलाय 150 न्यूटन. एक मिनिट आणि थांब. ओके ओके. एक मिनिट मलाही पाहू दे ना. हां कालच्या ह्याच्यात ना कोणतं ते पुस्तकाचे फोटो काढून पाठवले आहेत ते ना? नाही जे PDF फाईल पाठवली. अच्छा PDF मधला कोणतं PDF? कोणतं नाव सांग PDFचं? फोर्स 1 फोर्स 2. एक मिनिट. नाही फोर्स नाही सर. तुम्ही जे आधी पाठवलं होतं ना, म्हणजे लोड सिंपल लिफ्टिंग मशीनचं ते. हा तर त्याच्यातलं जे प्रॉब्लेम पाठवले मी अनसॉल्व प्रॉब्लेम त्याच्यातले का? अनसॉल्व प्रॉब्लेम मधले. तेच. ओके तेच मी विचारून राहिलो मी. अनसॉल्व प्रॉब्लेम मधलं. हा ठीक आहे. कोणत्या नंबरचा प्रॉब्लेम? ते ऍक्च्युली 17 नंबरचं होतं. ओके 17 नंबरचा प्रॉब्लेम आहे का याच्यात? हां नाही 16 दिसलं मला. 17 कुठे? हां 17. इन ए मशीन द एफर्ट रिक्वायर्ड टू लिफ्ट सर्टन लोड इज 150 न्यूटन. हां तुझं प्रॉब्लेम सांग. जाऊ दे. येस सर. तेच का?
हा तेच व्हेन लोड इफिशियंट लोड 150 न्यूटन दिलाय, इफिशियन्सी 65% दिली आणि पीआय काढायचा आहे. find the ideal effort. In a machine, the effort required to lift a certain load. Effort दिलाय, लोड नाही दिलाय. प्रॉब्लेम जर बरोबर वाचला. येस सर. हा एफर्ट पी दिलाय 150 न्यूटन आणि पर्सेंटेज इफिशियन्सी दिली आहे. बरोबर आहे. येस सर. हां, तर ते फाइंड द आयडियल एफर्ट. मग आलं नाही उत्तर? नाही सर, सॉरी, मीच ऍक्च्युली नीट वाचला नव्हता. हां, ते एफर्ट आहे तरी कठीणच आहे ते प्रॉब्लेम. येस, इट इज डिफिकल्ट. आपला फॉर्म्युला काय आहे? एक मिनिट इथंच लिहितो मी. फॉर्म्युला आहे आपला पी आयचा, पी आय पी इज पी इक्वल मायनस टू डब्ल्यू P अपॉन minus- नाही हा डब्ल्यू डब्ल्यू अपॉन व्ही आर. बरोबर आहे. व्ही आर. हा हां, डब्ल्यू येस अपॉन सर. व्ही आर आहे. डब्ल्यू डिवायडेड बाय व्ही आर आहे इज इक्वल टू, प्रयत्न करतो मी. मला याचं सोल्युशन नाही माहीत. डब्ल्यू डिवायडेड बाय पी डिवायडेड बाय व्ही आर डिवायडेड बाय पी. असं जर केलं तर डब्ल्यू अपॉन पी काय मिळतो मला? एम ए डिवायडेड बाय व्ही आर. येस. म्हणजे हे झालं इफिशियन्सी आणि हा पी जातो गुणीला वरती, म्हणजे हा फॉर्म्युला बनतो तुझा इफिशियन्सी मल्टिप्लाइड बाय पी, असा तो फॉर्म्युला पडतो. हा इफिशियन्सी साधा इफिशियन्सी आहे. प्रॉब्लेममध्ये काय म्हटलं आहे त्यांनी? पर्सेंटेज दिला आहे का? हां, इफिशियन्सी पर्सेंटेज आहे. तर त्या पर्सेंटेज इफिशियन्सी जर करायचं असेल तर इट इज इक्वल टू पर्सेंटेज इफिशियन्सी डिवायडेड बाय 100. म्हणजे ही साधी इफिशियन्सी होऊन जाईल, ही इफिशियन्सी होईल. पर्सेंटेज इफिशियन्सी डिवायडेड बाय 100 केलं तर मल्टिप्लाइड बाय पी. हां, हा फॉर्म्युला सगळ्यांनी लिहून घ्या. पी आयचा हा ॲडिशनल फॉर्म्युला. असाही पी आय काढता येतो तुम्हाला. येस सर. ओके, दिस प्रॉब्लेम वॉज डिफिकल्ट स्लाइटली. तो म्हणजे थोडं फिरून फारून करावं लागत होतं. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या वाटल्यास. हां, आहे चांगलं. अजून काही? ठीक आहे. ओके, तुम्हाला काही याची सूचना आली का मॉक टेस्ट बद्दल? No, हो sir. सर.